इथं मीही आज राजकारणामध्ये नाही आहोत. मी राजकारण करता करता समाजकारण पण करतो आणि समाजकारण करताना या सगळ्या बाजू सांभाळून घेत असतो. म्हणूनच मी आतापर्यंत इथे आहे. या कामावर मी आक्षेप घेईल, त्या कामावर मी आक्षेप, आणि आम्ही काय करू? भगूर नगरपालिका असेल किंवा नगरपालिकेला स्वतंत्र ऍक्ट आहे, त्या ऍक्ट तो कायदा आहे, त्या कायद्यानुसार आम्ही चालतो. त्या कायद्याला बाहेर जाऊन आम्ही चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. राहिला विषय तुमच्या कामाचा, तर तुमच्या ज्या वेळेला तुम्ही आमच्या कामामध्ये आक्षेप घ्याल तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये काय आहे आम्हाला पण माहिती आहे. मी पण त्या कामातला इंजिनियर आहे. मग ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुमचे कामं, तुमच्या कामातले सगळे काय असतील नसेल, देवे हेवे दावे काय असेल नसेल ते सगळं काढून दाखवल. आमदारांकडनं ठेकेदारांना धमकवलं जाते असं तुम्ही मगाशी म्हणालात, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? 100% खरं आहे ते. धमकवलं जातं, धमकवलं गेलंय. तुम्ही इथं टेंडरच भरायचे नाही. जर भरलं तर बघ माझ्या प्रीमायसेस मध्ये कसा येतो, तुझं बघतो, तुझी चौकशी लावल, तुझं असं करल तसं करल म्हटलं गेलंय. हे ठामपणे सांगतो. तुम्हाला तुमचं हे कळतं तर तुम्ही आमदार आहे, तर मी पण एका पक्षाचा, मी पण एक मुखी आहे. मला काय माझ्या पक्षाला मला बाजू मांडता येत नाही असं नाहीये. माझ्याकडे पण कायदा आहे. तुम्हाला कायदा कळत असेल तर मला पण कायदा कळतो. पण तुमच्या देखील कामाची चौकशी मी येणाऱ्या काळात करेल, पुरावे सादर करेल असं देखील आमदार आहेर म्हणतायत. हेच मी तेच सांगतो की म्युनिसिपल ऍक्ट आहे, त्या ऍक्ट नुसार काम होतात. ते काम करण्याचा अधिकारी वर्ग असतो. त्या ठिकाणी अधिकारी वर्गाने कुठलं पाप केलं तर त्याच्यावरती नजर ठेवणं हे नगराध्यक्षांचं किंवा बॉडीचं काम असतं. आम्ही फक्त ठराव करणारे आहोत, परंतु शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसारच आम्हाला काम करता येतं. त्याला इकडे तिकडे जाऊन काम करता येत नाही. पण स्थानिक नेते जे मला त्रास देत आहेत त्याची तक्रार मी थेट एकनाथ शिंदेकडे करेल असं देखील आमदार ताई म्हणतात.